नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाथ भरतीचा या बघा मित्रांनो एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला थंबनेल बघून कळलंच असेल की मित्रांनो या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य विज्ञानाचे मित्रांनो बघा 100 बघा या ठिकाणी मित्रांनो वन लाइनर प्रश्नसंच या ठिकाणी कव्हर करत आहोत। बघा मित्रांनो 100 मित्रांनो या ठिकाणी बघा वन लाइनर प्रश्नसंच म्हणून काय करा बघा, आपला हा आजचा अवघा जो मित्रांनो बघा व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तर बघा सबस्क्राईब मात्र तुम्ही आताच या ठिकाणी आपल्या चॅनलला मित्रांनो करून घ्या। ओके, तर बघा प्रश्न पहिला, संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जनतेला माहिती होण्यासाठी प्र के अत्रे यांनी कोणते दैनिक सुरू केले? तर मित्रांनो बघा मराठा नावाचं दैनिक आहे बघा या ठिकाणी आपला प्रश्नाचे राईट आन्सर। ओके, पुढे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला? तर बघा मित्रांनो संयुक्त महाराष्ट्र चळवळीला एक पाठिंबा म्हणून बघा कोणी, जे की मित्रांनो त्यांच्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला? तर बघा जे की उत्तर सी डी देशमुख बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा। ओके, प्रश्न क्रमांक तिसरा बघा काय म्हणतो, तर बघा मित्रांनो या ठिकाणी द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली? तर मित्रांनो बघा द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना या ठिकाणी कधी झाली? तर 1 नोव्हेंबर 1956 रोजी मित्रांनो बघा मुंबई या राज्याची बघा स्थापना झाली होती। ओके, बघा यासोबत तुम्ही जर आपला 2000+ प्रश्नांचा महाठोकळा अद्याप खरेदी केला नसेल अवश्य खरेदी करून अभ्यास करा मित्रांनो। या महाठोकळ्यामध्ये बघा तुम्हाला आत्तापर्यंत TCSनं विचारलेले PYQ बघा, TCSचे PYQ GK GS व करंट अफेअर्सचे मित्रांनो बघा 2000+ प्रश्न तुम्हाला भेटून येतील। ओके, अवश्य खरेदी करा। खरेदी करण्यासाठी बघा 7414 939307 बघा हा आपला क्रमांक आहे मित्रांनो, 7414 939307 या क्रमांकावर फक्त आणि फक्त 99 रुपये पे करा। पे केली स्क्रीनशॉट तुम्ही बघा नंबरच्या व्हॉट्सअपवर टाकून टाका। अवघ्या 2 मिनिटाच्या आत मित्रांनो बघा मी हा महाठोका तुम्हाला तुमच्या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून द्या। ओके, चौथा काय म्हणतो, संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोठे झाली? मुंबई या ठिकाणी बघा 1940 रोजी मित्रांनो झाली होती। ओके, 1940 साली। पुढे, मराठवाडा मुक्ती दिन या दिवशी साजरा करतात किंवा मराठवाडा मुक्ती दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 17 सप्टेंबर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे। पुढे, नोबेल पुरस्कार कोणत्या विषयाकरिता दिला जातो? तर बघा मित्रांनो नोबेल हा जो पुरस्कार आहे बघा हा कोणत्या विषयाकरिता दिला जातो? तर भौतिकशास्त्र, साहित्य मित्रांनो रसायनशास्त्र मित्रांनो बघा या 3 विषयासाठी बघा या ठिकाणी नोबेल हा पुरस्कार बघा या ठिकाणी मित्रांनो दिला जातो, जो की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे। ओके, काय करा बघा आपला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ जवळपास प्रकाशित झाला। ओके, तर काय करा मित्रांनो आता बघा तुम्ही आता जर व्हिडिओ बघा चालू केलं ना तर कधी बघा 2 तास ओके अवघे 2 ते 4 तासाच्या आत मित्रांनो बघा हे सर्व काय बघा 100 पैकी 100 प्रश्न पाठांतर तुम्हाला झाले पाहिजेत। कारण बघा मित्रांनो आपण जे देणार तेच या ठिकाणी परीक्षेला येणार। काय आपण जे देणार मित्रांनो आम्ही तुम्हाला जे काही देऊ स्टडी मटेरियल तेच तुम्हाला या ठिकाणी परीक्षेमध्ये पाहायला मिळेल। म्हणून काय करा वेळ वाया घालू नका, दुसरे फालतूचे रील बघत बसण्यापेक्षा हे 100 प्रश्न बघा तुम्ही पाठांतर करा। ओके, तर काय अवश्य पाठांतर करून घ्या। पुढचा 7वा काय म्हणतो, तर नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण? रवींद्रनाथ टागोर। सर्वोत्कृष्ट लघुपट ऑस्कर पुरस्कार कोणत्या भारतीय लघुपटाला मिळाला आहे? ओके बघा तर सर्वोत्कृष्ट लघुपट ऑस्कर पुरस्कार कोणत्या भारतीय लघुपटाला मिळाला? तर द एलिफंट व्हिस्पर्स बघा मित्रांनो या ठिकाणी राईट आन्सर आपल्या प्रश्नाचं असणार आहे। ओके, द एलिफंट व्हिस्पर्स नोट डाऊन करून घ्या आणि पाठांतर करून घ्या। ओके, बार सांगतोय। 9वा, रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2019चे मानकरी ठरलेले भारतीय पत्रकार कोण आहेत? तर रॅमन मॅगसेसे मित्रांनो पुरस्काराचे 2019चे मानकरी ठरलेले भारतीय पत्रकार कोण? तर बघा जे की रवीश कुमार बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे। ओके, काय तर रवीश कुमार बघा मित्रांनो रॅमन मॅगसेसे पुरस्कार जे की 2019चे मित्रांनो मानकरी ठरले मित्रांनो भारतीय एक पत्रकार आहेत बघा, जो की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे। ओके, नाटू नाटू या गाण्याचे संगीतकार कोण? तर बघा मित्रांनो नाटू नाटू या गाण्याचे संगीतकार बघा जे की MM किरावानी या ठिकाणी राईट आपल्या प्रश्नाचं आन्सर असणार। ओके, नाटू नाटू या गाण्याचे संगीतकार कोण? तर MM किरावानी। पुढचा, भारताचा सर्वोच्च लष्करी पुरस्कार कोणता? तर बघा भारताचा सर्वोच्च लष्करी पुरस्कार कोणता आहे किंवा कोणता या प्रकारचा प्रश्न आहे? तर बघा जे की उत्तर परमवीर चक्र मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं असणार आहे। ओके, राईट आन्सर। पुढे,
भारताची पहिली अशोक चक्र विजेती महिला कोण? बघा इम्पॉर्टंट मित्रांनो, PYQ TCSचे PYQ प्रश्न या ठिकाणी आपण या ठिकाणी ॲड केलेले आहेत. म्हणून बघा, वेळ वाया घालवू नका फुकटचा, पाठांतर करून घ्या 2 ते 4 तासाच्यात. भले बघा 4च्या जागी 6 तास लागले पण हे 100 प्रश्न पाठांतर करूनच घ्या. ओके. तर भारताची पहिली अशोक चक्र विजेता महिला कोण? तर जो की बघा नीरजा भानोत बघा या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. ओके. पुढचा, ज्ञानपीठ पुरस्काराला सुरुवात कधी करण्यात आली? तर बघा मित्रांनो, ज्ञानपीठ या पुरस्काराला सुरुवात कधी करण्यात आली? तर बघा 1965 बघा या ठिकाणी आपला प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. ओके. बघा मित्रांनो, ज्ञानपीठ हा पुरस्कार बघा कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? तर विज्ञान बघा या मित्रांनो क्षेत्रासाठी बघा ज्ञानपीठ हा पुरस्कार या ठिकाणी दिला जातो. इतकं लक्षात तुम्हाला या ठिकाणी ठेवायचं. ओके. पुढे, ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे संपूर्ण नाव असे होते. काय होते मित्रांनो? तर ग्रामगीता लिहिणारे बघा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे मित्रांनो बघा नाव जे की माणिक डांबोजी इंगळे या ठिकाणी आपला प्रश्नाचं राईट आन्सर असणार. ओके. तर अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ग्रामगीता कोणी लिहिली? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. ओके. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं संपूर्ण नाव काय? तर माणिक बंडोजी इंगळे. ओके. पुढे 15 बघा, आर्य महिला समाजाचे संस्थापक कोण आहेत? बघा मित्रांनो, आर्य महिला समाजाचे संस्थापक बघा मित्रांनो या ठिकाणी पंडिता रमाबाई आहेत. बघा पंडिता रमाबाई. आणि नुसतं आर्य समाज जर विचारलं, नुसतं आर्य समाज, तर मित्रांनो बघा नुसतं आर्य समाजाचे बघा संस्थापक हे दयानंद बघा दयानंद सरस्वती मित्रांनो यांनी आहेत. बघा दयानंद सरस्वती बघा यांनी मित्रांनो आर्य समाजाची स्थापना 1775 साली मित्रांनो बघा यांनी स्थापन केली होती. बघा जो की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके. बघा मेन मुद्दे मित्रांनो बघा मेन मुद्दे मी तुम्हाला सांगून टाकतो. 16 धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून कोणता दिन साजरा केला जातो? बघा मित्रांनो, धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर बघा जो की 14 ऑक्टोबर या ठिकाणी राईट आन्सर आपलं असणार आहे. ओके. पुढे, ईश्वर हे नेहमी एकच आहे असे कोणी म्हटले? तर बघा जो की महात्मा फुले यांनी मित्रांनो ईश्वर हे नेहमी एकच आहे बघा असं त्याने मित्रांनो संबोधलं होतं. ओके. पुढे काय तर 48 काय म्हणतो बघा, महात्मा फुले यांनी कोणत्या ठिकाणी मुलींची पहिली शाळा काढली? तर मित्रांनो बघा महात्मा फुले यांनी कोणत्या ठिकाणी मुलींची पहिली शाळा उघडली किंवा काढली? तर बघा जो की उत्तर भिडेवाडा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. ओके. पुढे 19 बघा, शाहू महाराजांनी 11 जानेवारी 1911 कोल्हापुरात कोणाच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना व पुनरुज्जीवन केले? बघा तर बघा छत्रपती शाहू महाराजांनी मित्रांनो बघा 11 जानेवारी 1911 रोजी बघा मित्रांनो जो की कोल्हापुरामध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजची स्थापना व पुनरुज्जीवन केले? तर बघा जो की परशुराम घोसर वाडकर मित्रांनो बघा या ठिकाणी आपला प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. पुढे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे कोणत्या दिवशी बौद्ध धम्म स्वीकारला? तर बघा मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मित्रांनो बघा नागपूर या ठिकाणी कोणत्या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला? तर बघा जो की 14 ऑक्टोबर 1956 या ठिकाणी आपला प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. ओके. 14 ऑक्टोबर 1956. पुढे 21 संत गाडगे बाबा यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला? तर बघा मित्रांनो, संत गाडगे बाबा यांचा जन्म या ठिकाणी बघा जो की 23 फेब्रुवारी 1876 रोजी मित्रांनो बघा झाला होता, जो की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. पुढे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला हू वेयर दी शूद्रास हा ग्रंथ कोणाला समर्पित केला किंवा कोणास समर्पित केला? तर बघा मित्रांनो जो की महात्मा फुले या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. पुढे, महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा सर्वप्रथम कोणत्या क्रांतिकारकाने दिला? तर बघा मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा सर्वप्रथम या ठिकाणी कोणत्या क्रांतिकारकाने दिला? बघा तर बघा जो की वासुदेव बळवंत फडके या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. ओके. वासुदेव बळवंत फडके. आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यास काय नाव दिले? तर आझाद बघा हिंद सेनेने या ठिकाणी अंदमान व निकोबार बेटे जिंकून त्यास नाव काय दिले? तर शहीद व स्वराज्य बघा मित्रांनो या ठिकाणी ही नावं देण्यात आली बघा मित्रांनो, जो की अंदमान आणि निकोबार या 2 बेटांना. ओके. पुढचा प्रश्न 25 तर काय म्हणतो, 21 डिसेंबर 1909 रोजी नाशिक येथील विजयानंद थिएटरमध्ये कोणत्या क्रांतिकारकांनी कलेक्टर जॅक्सनचा वध केला? तर 21 डिसेंबर 1909 रोजी बघा नाशिक येथील विजयानंद थिएटरमध्ये बघा कोणत्या क्रांतिकारकांनी कलेक्टर म्हणजे बघा जॅक्सनचा वध केला? तर अनंत कानेरे बघा या ठिकाणी आपला प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे बघा, जो की लक्षात सर्वांना ठेवायचं आहे. ओके. पुढचा बघा 26 काय म्हणतो,
तर बघा जॅक्सनचा वध करणारे अनंत कान्हेरे कोणत्या संघटनेशी संबंधित होते? तर मित्रांनो बघा जॅक्सनचा वध करणारे जे की अनंत कान्हेरे कोणत्या संघटनेशी संबंधित होते? तर अभिनव भारत बघा या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे बघा, जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढे बघा 27वा काय म्हणतो, 1925मध्ये उत्तर प्रदेशातील कोकारी कटाशी कोणती क्रांतिकारी संघटना संबंधित होती? तर बघा 1925मध्ये उत्तर प्रदेशमधील कोकारी कटाशी कोणती क्रांतिकारी संघटना संबंधित होती? तर हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन. बघा या ठिकाणी आपला प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा, जो की लक्षात सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा काय म्हणतो, तर 28वा 1857च्या सातारा राजगृहाच्या कटाचे प्रमुख सूत्रधार कोण होते? तर 1857च्या बघा सातारा राजगृहाच्या कटाचे प्रमुख सूत्रधार कोण होते? तर बघा जो की रंगो बापूजी या ठिकाणी आपला प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा, जो की रंगो बापूजी या ठिकाणी आपला प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढे पुण्याच्या डॅश 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 या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हॉटसन या हंगामी गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या. तर पुण्याच्या बघा डॅश 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 या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हॉटसन या हंगामी गव्हर्नरवर बघा गोळ्या झाडल्या. तर कोणत्या? तर बघा वासुदेव बळवंत गोगाटे मित्रांनो बघा या महाविद्यालयीन मित्रांनो विद्यार्थ्यांनी जो की हॉटसन बघा या हंगामी गव्हर्नरवर मित्रांनो बघा यांनी गोळ्या झाडल्या होत्या, जो की लक्षात सर्वांना ठेवायचं आहे. पुढे महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यातील तुफान सेना स्थापन झाली होती? तर मित्रांनो बघा महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यातील बघा तुफान सेना या ठिकाणी स्थापन झाली होती? तर बघा जो की सातारा या ठिकाणी आपला प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे बघा, जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, जो की बघा उत्तर या ठिकाणी सातारा असणार आहे. पुढचा 31वा बघा, चितगाव येथील शस्त्रगरावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती? तर बघा चितगाव मित्रांनो बघा येथील शस्त्रगरावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती? तर बघा सूर्यसेन मित्रांनो बघा ठिकाणी सेना नाही बरं, सूर्यसेन बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. पुढे इंग्लंडमध्ये मायकल ओडवायरचा बघा खून कोणी केला? तर बघा इंग्लंडमध्ये मित्रांनो बघा इंग्लंड या देशामध्ये जाऊन मायकल ओडवायरचा बघा खून कोणी केला? तर बघा जो की या ठिकाणी उत्तर सरदार धमनसिंग बघा या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे बघा, जो की लक्षात सर्वांना ठेवायचं आहे. ओके, 34वा काय म्हणतो, तर जाती निर्मूलन संदर्भात एक गाव एक पानवटा ही चळवळ कोणी सुरू केली? तर बघा जाती निर्मूलन मित्रांनो संदर्भामध्ये बघा एक गाव एक पानवटा ही चळवळ कोणी सुरू केली? तर बघा जो की उत्तर बाबा आढाव या ठिकाणी आपला प्रश्नाचं असणार आहे. पुढे भारतीय कामगार चळवळीचे जनक असे कोणास म्हणले जाते किंवा कोणास समजले जातं? तर बघा मित्रांनो भारतीय कामगार चळवळीचं जनक या ठिकाणी कोणास समजले जाते? तर बघा जो की नारायण लोखंडे या ठिकाणी आपला प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा, लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, 36वा बघा, भारतीय होम रूल लीग ही खालीलपैकी कोणत्या देशातील सुरू असलेल्या चळवळीच्या धर्तीवर सुरू करण्यात आली होती? तर बघा मित्रांनो जो की भारतीय होम रूल लीग ही मित्रांनो बघा खालीलपैकी कोणत्या देशातील सुरू असलेल्या चळवळीच्या धर्तीवर सुरू करण्यात आली? तर बघा जो की मित्रांनो या ठिकाणी राईट आन्सर आयर्लंड या ठिकाणी असणार आहे. ओके, पुढे कोणी पहिली कामगार संघटना स्थापन केली? तर बघा मित्रांनो या ठिकाणी खालीलपैकी कोणी पहिली कामगार संघटना स्थापन केली? तर बघा जो की नारायण मेघाजी लोखंडे मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. पुढचा 37वा बघा, 37वा झाला. 38वा, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे? तर बघा मित्रांनो स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे? तर बघा जो की नांदेड मित्रांनो बघा या ठिकाणी आहे. आणि मित्रांनो या विद्यापीठाची स्थापना 17 सप्टेंबर 1994 मित्रांनो बघा रोजी या ठिकाणी करण्यात आली होती, जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. पुढे मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या चळवळीत आर्य समाजाचे गुंटोजी येथे पहिले हुतात्मे कोण होते किंवा कोणते होते? तर मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या चळवळीमध्ये आर्य समाजाचे गुंटोजी येथे पहिले हुतात्मे कोण होते? तर बघा जो की वेदप्रकाश या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे बघा आपल्या प्रश्नाचं. पुढे बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? तर बॉम्बे असोसिएशन मित्रांनो बघा या संघटनेची स्थापना आहे जे की नाना जगन्नाथ शंकरशेठ मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा. नाना जगन्नाथ शंकरशेठ मित्रांनो बघा यांनी बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना केली होती. पुढे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904मध्ये कोणती क्रांतिकारक संघटना स्थापन केली? तर स्वातंत्र्यवीर सावरकर बघा यांनी मित्रांनो 1904मध्ये कोणती
क्रांतिकारक संघटना स्थापन केली? तर बघा अभिनव भारत या ठिकाणी आपला प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे बघा, जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, बार बार बघा या ठिकाणी मित्रांनो सांगू देऊ नका, काय करा पाठांतर बघा, सर्व काही प्रश्न या ठिकाणी करूनच घ्या. ओके, पाठांतर मित्रांनो करून घ्या. ओके, बघा मित्रांनो अद्याप तुम्ही आपला महाठोकळा बाय केला नसेल, आताच बाय करून घ्या. ते देखील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न त्यामध्ये देखील या ठिकाणी काढण्यात आलेले आहेत. पुढे लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो बघा लंडन या ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापना ही जे की श्यामजी कृष्ण वर्मा यांनी बघा या ठिकाणी केलेली आहे. पुढे मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण आहेत? तर मुस्लिम लीग मित्रांनो बघा या संघटनेचे जो की बघा संस्थापक या ठिकाणी नवाब सलीमुल्ला बघा या ठिकाणी आपला प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, मुस्लिम लीग मित्रांनो बघा या संघटनेचे संस्थापक कोण? तर नवाब सलीमुल्ला. मित्रांनो बघा मुस्लिम लीगची स्थापना या ठिकाणी कधी झाली? तर बघा जो की 1906ला मित्रांनो बघा या ठिकाणी मुस्लिम लीगची स्थापना झाली होती, जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा. तर 19 बघा 1899 कोणी राष्ट्रभक्त समूह स्थापन केला? तर मित्रांनो बघा 1899 कोणी राष्ट्रभक्त समूह स्थापन केला? तर बघा जो की विनायक दामोदर सावरकर या ठिकाणी आपला प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे. ओके, विनायक दामोदर सावरकर. बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? तर बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना ही कोणाच्या पुढाकाराने झाली? तर पंडित मदन मोहन मालवीय या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. ओके, पंडित मदन मोहन मालवीय लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, होईल. पुढचा बघा. तर मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली? मित्रांनो बघा मुस्लिम लीगची स्थापना आताच सांगलो ढाका या ठिकाणी झाली बघा 1906ला मित्रांनो बघा मुस्लिम या लीगची स्थापना झाली होती. ओके, पुढचा. अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था छात्रालयाची स्थापना कोणी केली? तर अमरावती मित्रांनो बघा या ठिकाणी शिवाजी शिक्षण संस्था छात्रालयाची स्थापना कोणी केली? तर पंजाबराव देशमुख मित्रांनो बघा या ठिकाणी बघा या संस्थेची स्थापना केली होती बघा, जो की लक्षात तुम्हा सर्वांना बघा या ठिकाणी आत्ताच्या आता ठेवायचं आहे. आणि सध्या बघा जवळपास 2 ते या ठिकाणी 4 तासाच्या आत बघा सर्व काय प्रश्न पाठांतर करायचे आहेत. ओके, पाठांतर कारण मित्रांनो आपण जे देणार तेच परीक्षेला येणार 100% मित्रांनो बघा परीक्षेमध्ये विचारली जाणारे प्रश्नच आपण बघा या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी नेहमी आपण आणत असतो. ओके, नेहमी आपण या ठिकाणी परीक्षेत विचारले जाणारेच प्रश्न आणत असतो, म्हणून संपूर्ण बघा या ठिकाणी बघा प्रश्न पाठांतर करून घ्या. बघा कोल्हापुरात 1911मध्ये सत्यशोधक समाजाचे तर 1918मध्ये आर्य समाजाची स्थापना या ठिकाणी बघा आर्य समाजाची शाखा कोणी स्थापन केली? तर बघा कोल्हापुरामध्ये 1911मध्ये सत्यशोधक समाजाची तर 1918मध्ये आर्य समाजाची शाखा कोणी स्थापन केली? तर बघा जो की राजश्री शाहू महाराज बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे बघा, जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढे. तर बघा लाला हरदयाळ मित्रांनो बघा लाला हरदयाळ मित्रांनो बघा याने गदर संघटनेची स्थापना कुठे केली? तर बघा जो की या ठिकाणी कॅनडा आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे. मित्रांनो बघा लाला हरदयाळ आणि मित्रांनो बघा गदर या पार्टीची स्थापना कोणत्या ठिकाणी केली? तर कॅनडा मित्रांनो बघा या ठिकाणी केली होती, जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, 50वा बघा बंगालमध्ये द मोहमेडन लिटरशी बघा लिटरली सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केली? तर बंगालमध्ये मित्रांनो द मोहमेडन लिटरली बघा सोसायटीची स्थापना कोणी केली? तर बघा जो की अब्दुल लतीफ या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. ओके, जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. पुढे 51वा 1828 साली रामजी भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली कोणत्या समाजाने बघा ब्रिटिशांविरोधात उठाव केला? तर 1828 साली रामजी भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली कोणत्या समाजाने ब्रिटिशांविरुद्ध बघा या ठिकाणी उठाव केला? तर बघा जो की कोळी मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे, जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, 52वा काय म्हणतो बघा आता आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केले? तर मित्रांनो बघा आझाद हिंद सेनेच्या बघा मित्रांनो रेजिमेंटचे नेतृत्व या ठिकाणी कोणी केलं? तर बघा जो की लक्ष्मी स्वामीनाथन या ठिकाणी राईट आन्सर आपल्या प्रश्नाचं असणार आहे. पुढे आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य कोणते होते किंवा काय बघा या प्रकारचा प्रश्न पडू शकतो. तर विश्वास, एकता आणि बलिदान मित्रांनो बघा या ठिकाणी हे आझाद हिंद सेनेचे बघा ब्रीदवाक्य आहे बघा, जो की मित्रांनो लक्षात बघा या ठिकाणी तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके,
एकदम टॉपचे मित्रांनो बघा सर्व काही प्रश्न संच या ठिकाणी आहेत, म्हणून पाठांतर मात्र करून घ्या. ओके. पुढचा 54वा, जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीच्या रूपांतर कोणत्या राजकीय पक्षात झाले? तर जस्टिस पार्टी मित्रांनो बघा या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर कोणत्या राजकीय पक्षात झाले? तर बघा जो की द्रविड मुन्नेत्र कळघम मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे. बघा जो की मित्रांनो काय, तर जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर मित्रांनो बघा चळवळीचं रूपांतर या ठिकाणी बघा द्रविड मुन्नेत्र कळघम मित्रांनो बघा या राजकीय पक्षामध्ये करण्यात आलं होतं, की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके. पुढे शेतकऱ्यांनी 1918 मध्ये कोणत्या जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली? तर बघा मित्रांनो शेतकऱ्यांनी या ठिकाणी 1918 मध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा साराबंदीची चळवळ ही या ठिकाणी सुरू केली होती? तर बघा जो की खेडा मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. ओके. लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. आचार्य विनोबा भावे यांच्या पंचसूत्र योजनेचा मुख्य उद्देश कोणता होता किंवा काय? बघा तर आचार्य विनोबा भावे यांच्या मित्रांनो पंचसूत्र या योजनेचा मुख्य उद्देश कोणता? तर गावात रामराज्य प्रस्थापित करणे मित्रांनो हा बघा हा त्यांचा मुख्य उद्देश बघा या ठिकाणी या मित्रांनो बघा पंचसूत्र या योजनेच्या मित्रांनो मागचा मुख्य उद्देश होता. बघा जो की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. पुढे दांडी येथे मिठाचा सत्याग्रह कोणी केला? तर मित्रांनो बघा दांडी या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह कोणी केला? तर महात्मा गांधी बघा या मित्रांनो यांनी या ठिकाणी केला होता, जो की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके. चिपको आंदोलन कशाशी संबंधित आहे? मित्रांनो बघा चिपको हे जे आंदोलन होते मित्रांनो बघा या ठिकाणी कशाशी संबंधित होतं? तर वृक्षतोडशी मित्रांनो बघा हा आंदोलन या ठिकाणी संबंधित बघा, जो की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके. पुढचा डॅश 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 नंतर लगेच जालियनवाला बाग हत्याकांड झाले. तर बघा मित्रांनो कशानंतर लगेच जालियनवाला बाग हत्याकांड देखील घडला? तर रौलट कायद्यानंतर मित्रांनो बघा लगेच जालियनवाला बाग हत्याकांड देखील मित्रांनो बघा घडलेला होता, जो की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके. पुढचा बघा 60वा प्रश्न काय म्हणतो? तर बघा उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा खालसा पाया असे कोणत्या चळवळीचे वर्णन केले जाते? तर उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा खालसा पाया असे मित्रांनो बघा कोणत्या चळवळीचं वर्णन केलं जातं? तर बघा सविनय कायदेभंग या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असेल. पुढे कुष्ठरोगाला दुसऱ्या कोणत्या बघा नावाने या ठिकाणी ओळखलं जातं? बघा तर बघा जो की हान्सेन विकार मित्रांनो बघा या नावाने देखील कुष्ठरोगाला या ठिकाणी ओळखलं जातं, जो की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके. पुढे बघा 62वा म्युकर मायकोसिस हा आजार कशाने होतो? तर म्युकर मायकोसिस बघा मित्रांनो हा आजार या ठिकाणी कशामुळे होतो? तर बुरशीमुळे होतं बघा, जो की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके. पुढचा बघा 63वा प्रश्न काय म्हणतो? तर कोविड-19 मध्ये कोरोना काय आहे? मित्रांनो बघा कोविड-19 मध्ये मित्रांनो बघा कोरोना एक काय आहे? तर बघा कोविड-19 मध्ये मित्रांनो कोरोना हा बघा एक विषाणू आहे, जो की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके. 64 काय म्हणतो? खालीलपैकी सर्वात हलका वायू कोणता? तर बघा मित्रांनो खालीलपैकी सर्वात हलका वायू कोणता? तर हेलियम बघा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे. बघा जो की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके. पुढचा प्रश्न बघा ऋण प्रसारित कणांना काय म्हणतात? तर ऋण प्रसारित मित्रांनो बघा या ठिकाणी कणांना काय म्हणतात? तर जो की इलेक्ट्रॉन्स बघा या ठिकाणी म्हणत असत मित्रांनो आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स असणार आहे. पुढे समुद्र सपाटीपासून जसजसे वर जावे तसतसा हवेच्या दाबावर काय फरक पडतो? तर बघा मित्रांनो समुद्र सपाटीपासून जसजसे वर जावे तसतसा हवेच्या दाबावर काय फरक पडतो? तर मित्रांनो बघा हवेचा दाब या ठिकाणी कमी होत असतो. बघा जो की लक्षात तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा 67वा होमिओपॅथीचा जनक कोण? तर मित्रांनो बघा होमिओपॅथीचा या ठिकाणी जनक कोण? तर सर बघा हेनीमन बघा मित्रांनो या ठिकाणी होमिओपॅथीचा जनक आहे, जो की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. बघा यासोबत तुम्ही आपल्या टेलिग्राम जर जॉईन केलं नसेल तर बघा टेलिग्रामच्या ठिकाणी आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तुम्हाला लिंक देऊन टाकतो. बघा त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बघा ठिकाणी टेलिग्राम देखील आपलं या ठिकाणी जॉईन करून घ्या. पुढचा हिमोफिलिया हा रोग हा कोणता रोग आहे? तर बघा मित्रांनो हिमोफिलिया हा कोणता रोग? तर बघा जो की अनुवांशिक रोग आहे. बघा लक्षात तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. पुढे 69वा अल्झायमर हा कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे? तर अल्झायमर हा मित्रांनो बघा कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे?
तर बघा जो की मित्रांनो मेंदूला मित्रांनो बघा होणारा रोग कोणता आहे तर अल्झायमर हा आहे बघा जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचा आहे. ओके. तर ग्लुकोमिया सांगतो बघा, ग्लुकोमिया मित्रांनो, ग्लुकोमिया बघा हा रोग मित्रांनो बघा ठिकाणी डोळ्याला होत असतो बघा जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके. पुढचा प्रश्न 70वा प्रश्न काय म्हणतो बघा. तर बघा न्यूटनच्या गतिविषयक कोणत्या नियमाला जडत्वाचा नियम असेही म्हणतात बघा. तर मित्रांनो बघा न्यूटनच्या गतिविषयक कोणत्या नियमाला न्यूटनचा बघा मित्रांनो नियमाला जडत्वाचा नियम असं बी म्हणतात. तर बघा जो की या ठिकाणी पहिला नियम मित्रांनो आपला प्रश्नाचा या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे मित्रांनो. बघा न्यूटनच्या पहिल्या नियमाला बघा मित्रांनो पहिल्या नियमाला जडत्वाचा मित्रांनो बघा नियम असंही या ठिकाणी मानलं जातं बघा जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके. प्रेशर कुकरच्या झाकणावर एक छोटे वजन बसवतात, त्यामुळे मित्रांनो बसवल्यामुळे बघा डॅश डॅश वाफेचा दाब वाढतो. ओके मित्रांनो बघा इकडे दाब वाढण्याचं मित्रांनो ठिकाणी कारण काय आहे याकरता प्रश्न आहे. तर बघा वाफ निसटून मित्रांनो जाऊ नये मित्रांनो म्हणून बघा ठिकाणी काय तर एक बघा प्रेशर कुकरच्या मित्रांनो एक झाकणावर एक छोटंसं मित्रांनो बटन या ठिकाणी बसविलं जातो बघा जो की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. बघा थोडासा किचकट बघा मित्रांनो हा जो 61वा प्रश्न आहे मित्रांनो थोडासा किचकट लेवलचा आहे, परंतु समजून घेण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला अवश्य बघा या ठिकाणी मित्रांनो समजून जाईल किंवा पाठांतर बघा अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही या ठिकाणी करत चला. अशा प्रकारच्या प्रश्नाचा मित्रांनो बघा जागी तुम्ही कसलाही बघा किती जरी टॅलेंटेड विद्यार्थी असला तर बघा चुकतो. ओके. म्हणून अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही पाठांतर केलेलेच बघा शक्यतो बरं असतं. पुढे 72वा काय म्हणतो तर महाराष्ट्रात बघा सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो. मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो. तर बघा नाशिक मित्रांनो बघा या ठिकाणी दर 10 वर्षांनी मित्रांनो हा कुंभमेळा बघा या ठिकाणी मित्रांनो भरत असतो बघा जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं. ओके. आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर बघा या ठिकाणी नाशिक बघा असणार आहे. पुढे आंबाघाट हा कोणत्या मार्गावर लागतो. तर आंबाघाट हा मित्रांनो बघा जो घाट आहे मित्रांनो हा कोणत्या मार्गावरही लागतो. तर बघा कोल्हापूर व रत्नागिरी या ठिकाणी राईट आन्सर आपल्या प्रश्नाचं असणार आहे बघा जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. पुढे बघा अजिंक्य तारा हा प्रसिद्ध किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर बघा मित्रांनो अजिंक्य तारा हा प्रसिद्ध किल्ला या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे. तर बघा जो की सातारा मित्रांनो बघा या ठिकाणी राईट आन्सर आपल्या प्रश्नाचं असणार आहे. ओके. भीमा व तुंगभद्रा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत. तर भीमा व तुंगभद्रा मित्रांनो बघा हे जे दोन नद्या आहेत मित्रांनो बघा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत. तर कृष्णा मित्रांनो बघा या नदीच्या या बघा भीमा आणि तुंगभद्रा या दोन्ही उपनद्या आहेत बघा जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. पुढे बघा 76वा काय म्हणतो तर बघा कायर धरण कोणत्या नदीवर आहे. मित्रांनो बघा कायर नावाचं जे मित्रांनो बघा धरण आहे मित्रांनो हे कोणत्या नदीवर आहे. तर विदर्भा मित्रांनो बघा या नावाची नदी आहे मित्रांनो विदर्भा या नावाच्या नदीवर मित्रांनो बघा कायर नावाचं धरण या ठिकाणी बांधण्यात आलं आहे बघा जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके. पुढे अंजीर या पिकाचं उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते. तर मित्रांनो बघा अंजीर या पिकाचं जे मित्रांनो बघा उत्पन्न आहे या ठिकाणी कोणत्या ठिकाणी जास्त प्रमाणात घेतलं जातं. तर बघा जो की राजेवाडी या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. पुढे कोणत्या शास्त्रज्ञाने 1949 साली सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केले. तर बघा कोणत्या शास्त्रज्ञाने मित्रांनो 1949 साली सर्वेक्षणाचे तंत्र या ठिकाणी विकसित केलं होतं. तर बघा जसं की गार्डन विली मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढे खांद्याचा सांधा कोणत्या प्रकारच्या सांध्याचे उदाहरण आहे. तर बघा मित्रांनो आपल्या मानवी खांद्याचं मित्रांनो बघा सांधा ह्या कोणत्या प्रकारच्या सांध्याचं उदाहरण आहे. तर बघा जो की उखळीचा सांधा मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. पुढे 80वा काय म्हणतो फॅटमध्ये विरघळणारे व्हिटॅमिन कोणते आहे. तर मित्रांनो बघा फॅटमध्ये विरघळणारे मित्रांनो बघा जो की व्हिटॅमिन या ठिकाणी ए मित्रांनो म्हणजेच काय अ विटॅमिन आहे बघा जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं. ओके. पुढे पाण्यात विरघळणारा व्हिटॅमिन कोणते आहे मित्रांनो बघा तर पाण्यामध्ये विरघळणारं व्हिटॅमिन कोणतं तर बघा सी म्हणजेच काय मित्रांनो बघा ठिकाणी क बघा व्हिटॅमिन आहे मित्रांनो बघा क हा जीवनसत्व बघा ठिकाणी पाण्यामध्ये विरघळलं जातं बघा जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके. पुढे 82वा डाळिंबापासून कोणती पोषक तत्वे भरपूर प्रमाणात मिळतात. तर मित्रांनो बघा डाळिंब या पिकापासून या फळापासून कोणतं पोषक तत्व भरपूर प्रमाणात इकडे मिळतं आपल्याला. तर बघा जो की प्रथिने या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे आपल्या प्रश्नाचं. ओके. पुढे सज्जनगडच्या पायथ्याशी कोणते गाव आहे. तर मित्रांनो बघा सज्जनगडच्या पायथ्याशी या ठिकाणी कोणतं गाव आहे. तर बघा जो की परळी मित्रांनो या ठिकाणी राईट आन्सर आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. पुढे
बघा 84वा काय म्हणतो, तर महाराष्ट्रातील एकमेव श्री छत्रपती संभाजी बघा श्री शिवछत्रपती मंदिर बघा हे सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये आहे, हे कोणी बांधलं आहे या प्रकारचा प्रश्न आहे. तर मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्र राज्यातील एकमेव श्री शिवछत्रपती मंदिर हे सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये आहे. हे मंदिर कोणी बांधलं, तर बघा जो की राजाराम मित्रांनो महाराज यांनी मित्रांनो हे या ठिकाणी बघा हे मंदिर बघा या ठिकाणी मित्रांनो बांधलेलं आहे, जो की लक्षात बघा तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. पुढे अनेर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे, मित्रांनो बघा अनेर नावाचं जे अभयारण्य आहे मित्रांनो ते कोणत्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये आहे, तर बघा जो की धुळे या ठिकाणी आपला प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे. ओके, जो की बघा लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढे मेळघाट अभयारण्याची स्थापना कधी झाली किंवा कधी करण्यात आली, तर मेळघाट मित्रांनो बघा या अभयारण्याची स्थापना ही कधी करण्यात आली, तर बघा जो की 1974 साली मित्रांनो बघा मेळघाट या अभयारण्याची स्थापना या ठिकाणी करण्यात आली होती. बघा जो की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. पुढे ऑलिव्ह रिडले बघा ऑलिव्ह रिडले कासव प्रजाती संवर्धनासाठी ओळखला जाणारा सागरी गाव कोणता आहे. बघा ऑलिव्ह रिडले कासव प्रजाती संवर्धनासाठी ओळखला जाणारा बघा सागरी गाव कोणता, तर बघा जो की वेळास बघा वेळास बघा मित्रांनो हा गाव या ठिकाणी बघा मित्रांनो प्रसिद्ध आहे. बघा जो की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके, बघा मित्रांनो ऑलिव्ह रिडले कासव प्रजाती मित्रांनो बघा संवर्धनासाठी ओळखलं जाणारं सागरी गाव कोणता, तर वेळास या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे. पुढचा बघा काय म्हणतो, तर बघा महाबलीपुरमची स्थापना कोणी केली, मित्रांनो बघा महाबलीपुरमची जी स्थापना होती ती कोणी केली, तर पल्लवांनी मित्रांनो बघा या ठिकाणी पल्लव या मित्रांनो बघा वंशाने मित्रांनो बघा या ठिकाणी महाबलीपुरमच्या ठिकाणी स्थापना केली होती. बघा जो की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. पुढे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने प्रस्थापित केला, मित्रांनो बघा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने प्रस्थापित केला किंवा स्थापित केला, तर बघा जो की यादव घराणा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. पुढे अंदमान आणि निकोबार बेटांचा समूह कोणत्या ठिकाणी आहे, तर अंदमान आणि निकोबार बेटांचा समूह कोणत्या ठिकाणी आहे, तर बघा जो की बंगालचा उपसागर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा योग्य आन्सर असणार आहे. ओके, पुढे नथुला खिंड कोणत्या राज्यात आहे, बघा मित्रांनो तर नथुला खिंड बघा कोणत्या राज्यामध्ये आहे, तर बघा जो की सिक्कीम या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे. ओके, नथुला खिंड मित्रांनो बघा कोणत्या राज्यामध्ये आहेत, बघा या ठिकाणी सिक्कीम आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा 92वा काय म्हणतो, तर पुढे भारताची पूर्व पश्चिम लांबी किती, मित्रांनो बघा भारताची पूर्व पश्चिम लांबी ही बघा 2933 किमी मित्रांनो इतकी आहे. बघा जो की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, बघा 2933 किमी. पुढचा बघा 93वा जायकवाडी धरण गोदावरी नदीच्या कोणत्या उपनदीवर बांधण्यात आले आहे, तर बघा मित्रांनो जायकवाडी हे बघा जे धरण आहे मित्रांनो हे धरण गोदावरी नदीच्या कोणत्या उपनदीवर बांधण्यात आलं आहे, तर बघा जो की सिंदफणा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे. बघा जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. पुढे बघा 94वा काय म्हणतो, तर सौरव बघा मित्रांनो ठिकाणी सौर आहे बघा हे व चुकीनं पडलं आहे. सौरमालेतील कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असे सुद्धा म्हणतात, तर मित्रांनो बघा सौरमालेतील कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात, तर बघा उत्तर या ठिकाणी मित्रांनो मंगळ आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी असणार आहे. बघा जो की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढे बघा पुढचा प्रश्न, तर बघा कोणते अक्षवृत्त पृथ्वीला 2 भागात विभागते, मित्रांनो बघा तर कोणतं अक्षवृत्त हे पृथ्वीला 2 भागात विभागतं, तर बघा जो की विषुववृत्त या ठिकाणी राईट आन्सर आहे. पुढे चंद्राच्या अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत येणाऱ्या पंधरवड्यास काय म्हणतात, मित्रांनो बघा चंद्राच्या अमावस्येपासून ते पौर्णिमेपर्यंत येणाऱ्या पंधरवड्यास मित्रांनो काय म्हणतात, तर बघा जो की शुक्ल पक्ष या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे. पुढे 97वा काय म्हणतो, लाल काचेमधून बघा मित्रांनो लाल काचेमधून पाहिल्यास झाडाची पाने लाल काचेमधून पाहिल्यास झाडाची हिरवी पाने कशी दिसतात, तर बघा मित्रांनो लाल काचेमधून बघल्यावर झाडाची जी मित्रांनो बघा हिरवी पानं आहेत ते बघा ठिकाणी काळ्या रंगाची दिसतात, जो की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढे दूरदृष्टिता दोषामध्ये काय होते, तर मित्रांनो बघा दूरदृष्टिता या दोषामध्ये काय होतं, तर डोळ्याची भिंग व दृष्टीपटल मित्रांनो बघा यांच्यामध्ये अंतर कमी होतं. बघा मित्रांनो म्हणून या ठिकाणी बघा दूरचं शिस्त माणसाला या ठिकाणी दिसत नाही. बघा यालाच बघा दूरदृष्टिता मित्रांनो बघा हा रोग या ठिकाणी आपण म्हणू शकतो. पुढे बघा 99वा लोखंडी नळ गंजू नयेत यासाठी
त्यावर जस्ताचा थर चढवतात त्याला काय म्हणतात तर बघा लोखंडी मित्रांनो नळ या ठिकाणी गंजू नये म्हणून त्यावर जस्ताचा थर चढवतात त्याला काय म्हणतात तर बघा जो की गॅल्व्हनायझेशन मित्रांनो बघा या ठिकाणी त्याला म्हणतात जो की बघा लक्षात तुम्हा सर्वांना बघा ठेवायचं ओके गॅल्व्हनायझेशन आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर. शेवटचा ॲल्युमिनियम हा कोणत्या खनिजापासून बनवला जातो तर बघा मित्रांनो ॲल्युमिनियम हा कोणत्या खनिजापासून बनवला जातो तर बॉक्साईड बघा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे बघा जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे ओके. बघा तर बघा मित्रांनो हे होते बघा आपले GMCसाठी मित्रांनो लागणारे बघा जे की मोस्ट IMP PYQ जसे की 100 बघा प्रश्नसंच बघा जे की वन लाईन स्वरूपाचे मित्रांनो होते. जर तुम्हाला मित्रांनो आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत अवश्य आपला व्हिडिओ शेअर करा. जर तुम्हाला अद्याप आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करणं असेल अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. तर भेटू पुन्हा मित्रांनो अशा का नेक्स्ट लेवलच्या भागासोबत तोपर्यंत घ्या काळजी करत राहा अभ्यास.